वेस्टरगार्ड थेरी. तर आता आपल्याला माहिती आहे काय बरं का, की जर समजा पॉईंट लोड दिला असेल, जर समजा पॉईंट लोड दिला असेल, तुम्हाला सरफेस लोडिंगमुळे जमिनीच्या आतमध्ये व्हर्टिकल प्रेशर फाइंड आउट करायचा आहे, सिग्मा झेड फाइंड आउट करायचा आहे, राईट. तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, दोन तरीके आहेत. पहिला सांगितलं आता बोझनीस थेरी, नाव सेकंड अँड विदाउट वेस्टरगार्ड थेरी. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारून गेलो सरळ सरळ, राईट. आता आपण बघणार काय बरं का, ती वेस्टरगार्ड थेरी अप्लाय करण्याच्या अगोदर गोष्टींना आपल्याला समजून घ्यावं लागतात. तो समजून घेण्यासाठी अजूम करून चालावं लागतात. आता आपण अजम्पशन बघणार आहे. अजम्पशन इन वेस्टरगार्ड थेरी. सो फर्स्ट पॉईंट इज व्हॉट, अजम्पशन इन वेस्टरगार्ड थेरी. सो assumption in वेस्टरगार्ड थेरी. वेस्टरगार्ड थेरी. तर वेस्टरगार्ड थेरीमधले अजम्पशन काय काय एक एक करून समजून घेऊया. वेस्टरगार्ड थेरीतले अजम्पशन इथं तुम्हाला खूप भर घालावी लागत असे. सायमल्टेनियसली तिकडचा आणि इकडचा दोघांना आपण कम्पेअर करून चालूया. पहिली बात दिसायला भेटते काय बरं का, की सॉईल इज अ होमोजिनियस. बघा शब्दांवरती भर द्या. मी सांगतोय तुम्हाला इथं जो काय इथून याच्यामधून हा जो पॉईंट मी सांगतो याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन हमखास विचारणार तो, राईट. सो फर्स्ट इज व्हॉट, लक्ष घालूया. आता बघा पहिलं मी तुम्हाला अजम्पशन सांगतोय वेस्टरगार्ड थेरीचं. सो फर्स्ट अजम्पशन ऑफ द वेस्टरगार्ड थेरी, सॉईल इज अ होमोजिनियस, सेमी इनफायनाईट, नॉन आयसोट्रॉपिक, राईट का. तो तुमच्या लक्षामध्ये येईल. आता काय काय बोलतो मी, तिकडे बघितलं होतं सॉईल इज होमोजिनियस, ओके. तिकडे बघितलं होतं सॉईल इज अ सेमी इनफायनाईट, ओके. तिकडे बघितलं सॉईल इज अ आयसोट्रॉपिक. हे तीन गोष्टी मी तिकडे बघितल्या होत्या. वेस्टरगार्डच्या थेरीमध्ये जे अजम्पशन आहेत ते कसे आहेत, सॉईल इज होमोजिनियस, तिकडे पण होमोजिनियस, इकडे पण होमोजिनियस. याचा मिनिंग काय होतं तुम्हाला कळतं आहे का, समजा आता हां, ही जे काय ना हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे, हा एक लेअर, असं काहीतरी लेअर बाय लेअर माती असते, राईट की नाही. जर सगळ्या प्रकारची माती जर एकच प्रकारची असेल, एकच प्रकारची, त्या सगळ्यांचे लेअर सारखे असतील, बरोबर सारखे असतील. आता या लेअरमध्ये जर बघायला गेलात तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, या लेअरमधली माती होमोजिनियस आहे, राईट. या लेअरमधली खालची माती होमोजिनियस आहे, ही होमोजिनियस. भले ही माती स्टॅटिस्फाईड असली, म्हणजे काय बरं का, बघा समजा एक ग्राउंड सरफेस आहे, हे ग्राउंड सरफेस, हा वेगळा सरफेस झाला, हा वेगळा झोन झाला, वेगळा झोन झाला. इथं माती आहे, इथं खडक आहे, इथं काहीतरी वेगळंच आहे, इथं काहीतरी वेगळंच आहे, राईट. तुम्ही जर या झोनचं ऑब्झर्वेशन जर का केलं तर याच्यामध्ये तुम्हाला होमोजिनियस सॉईल सापडेल, याच्यामध्ये पण तुम्हाला होमोजिनियस सॉईल सापडेल, पण पर्टिक्युलर त्या पॉईंटची, म्हणजे इथं ज्या प्रकारची माती आहे त्या सगळ्या प्रकारची माती या झोनमध्ये सापडेल. इथं जी माती सापडते या सगळ्या प्रकारची माती या झोनमध्ये सापडेल. इथं जी माती सापडते सगळ्या प्रकारची माती या तुम्हाला या झोनमध्ये सापडेल, राईट. तर याचा मिनिंग असा होता आहे की पर्टिक्युलरली झोनसाठी सगळ्या प्रॉपर्टी मला सेम दिसायला भेटतात. या पॉईंटला जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी, या पॉईंटला तेवढ्या झोनमध्ये असणारी जेवढी काही माती असेल सगळ्यांची प्रॉपर्टी मला सेम दिसायला भेटत असते. याला होमोजिनियस म्हणतो मी. पण आयसोट्रॉपिक म्हणजे काय, आयसोट्रॉपिक म्हणजे काय बरं का, आता जर मी बोललो की या डिरेक्शनमधल्या प्रॉपर्ट्या सगळ्या सारख्या असायला पाहिजेत, मग सारख्या कुठे आहेत, बिलकुल पण सारख्या आहेत. याची प्रॉपर्टी बदलली, याची प्रॉपर्टी बदलली, सो मला काय दिसायला भेटत आहे बरं का, आपण काय बोलतो आयसोट्रॉपिक म्हणजे काय, सेम डिरेक्शनमधल्या प्रॉपर्ट्या सेम असायला पाहिजे. या डिरेक्शनमध्ये गेलो प्रॉपर्टी कुठे सेम दिसायला भेटत नाही. याचा अर्थ वेस्टरगार्ड थेरीमध्ये चेंजेस झाला आहे तो म्हणजे फक्त आयसोट्रॉपिक का नॉन आयसोट्रॉपिक. इकडे बोथनीसमध्ये काय होतं, होमोजिनियस आहे, आयसोट्रॉपिक आहे, आणि काय म्हणलो होतो आयसोट्रॉपिक आहे, आणि पुढे जाऊन बोललो होतो आपण व्हॉट, तो सेमी इन्फायनाईट आहे. हे 3 पॉईंट बोललो होतो. इकडे काय होमोजिनियस आहे होमोजिनियस आहे ना, इथं होमोजिनियस आहे. पर्टिक्युलर झोनसाठी ती माती होमोजिनियस आहे, पर्टिक्युलर झोनसाठी माती काय होमोजिनियस आहे. परंतु नॉन आयसोट्रॉपिक का, जर तुम्ही एका डिरेक्शनमध्ये जर का गेलात, तुम्ही एकाच डिरेक्शनमध्ये जर का गेलात तर माझ्या लक्षामध्ये काय होऊन जात असते की एका डिरेक्शनमध्ये गेल्यावरती आपल्या डोक्यामध्ये काय शिरत असते गोष्ट, की यार एका डिरेक्शनमध्ये जर का आपण जात असणार तर प्रॉपर्टी चेंज होते. जर एका डिरेक्शनमध्ये गेल्यानंतर प्रॉपर्टी चेंज होताना जर का दिसायला भेटत असेल तर 100% आयसोट्रॉपिक नाही आहे, हे जे काय हे नॉन आयसोट्रॉपिक आहे. तर या पॉईंटला पकडून तो क्वेश्चन बनवतोय. लक्षात आला का. तर होमोजिनियस बद्दल काही बात नाही, होमोजिनियस तिकडे सेमी इन्फायनाईट तुम्ही कन्सेप्च्युअली जा, राईट. आणि तिकडे काय आयसोट्रॉपिक, इकडे नॉन आयसोट्रॉपिक. याचं कारण काय, या खालच्या डिरेक्शनमध्ये जाताना लेअर बदलत आहेत, प्रॉपर्टी चेंज होते. सो याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, आता पूर्ण वाक्य लिहून टाकू. सो फर्स्ट assumption, soil is a homogeneous, comma semi infinite, comma non isotropic, राईट. झाले पर्यंत ब्रॅकेटमध्ये. हेन्स हा वाला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हेन्स इट इज ॲप्लिकेबल, हेन्स दिस थिअरी इज ॲप्लिकेबल का, इट इज ॲप्लिकेबल इन स्ट्रॅटिफाईड सॉईल, इन स्ट्रॅटिफाईड सॉईल.
राईट. तर स्ट्रॅटिफाईड सॉईलमध्ये ही थिअरी वापरता येईल. याचा मिनिंग कळतोय का काय? बोजनीची जी थिअरी आहे ती कुठे वापरू शकतो आपण? ती जिथे वापरू शकतो की जिथे जे ना खोलपर्यंत एकाच प्रकारची माती असायला पाहिजे. बोजनीची थिअरी हे बघा. सो बोजनीची थिअरी इथं डायग्राम काढतो. हे ग्राउंड आहे. तो हे सगळ्या प्रकारची माती बॉटमपर्यंत अशीच आहे. ज्या लेवलपर्यंत तुम्हाला डिस्कशन करायचं त्यापर्यंत. इकडे जर बघायला गेलं तर काय, इथपर्यंत माती वेगळी, इथपर्यंत माती वेगळी पण होमोजिनियस. राईट. खालची माती वेगळी, खालची माती वेगळी. राईट. पण होमोजिनियस. राईट. खालची माती वेगळी. तो याला म्हणतो आपण व्हॉट? स्ट्रॅटिफाईड सॉईल. तो स्ट्रॅटिफाईड सॉईल आहे. याच्यामध्ये थर दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे थर तुम्हाला दिसायला भेटतात. सो डिफरंट काय दिसायला भेटतात तुम्हाला? थर दिसायला भेटतात. राईट. ते अशा पद्धतीचं डिस्कशन दिसायला भेटत असतं. हे वेगळ्या प्रकारचे थर मला दिसायला भेटत असतात. सो दिस इज व्हॉट बोजनीची थिअरी, ही वेस्टरगार्डची थिअरी. लक्षात आलं का? तर वेस्टरगार्ड थिअरीमध्ये स्ट्रॅटिफाईड सॉईल येते. मग जर का समजा आता विचार करा, खरं जर बघायला गेलं प्रॅक्टिकली कोणती थिअरी वापरायला पाहिजे तुमच्या लक्षामध्ये येईल? तुम्ही म्हणाल की ही वाली. का? कारण की जमीन ही स्ट्रॅटिफाईड सॉईल आहे ना. स्ट्रॅटिफाईड सॉईल आहे. मग स्ट्रॅटिफाईड सॉईलमध्ये जर का एखाद्या पर्टिक्युलर डेपला तुम्हाला व्हर्टिकल स्ट्रेस फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्याकडे कोणती थिअरी असणार? वेस्टरगार्ड थिअरी. परंतु तरीसुद्धा लोक बोजनीसलाच वापरतात. याचं कारण आपल्याला एक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. पण तुम्हाला कळालं का की हे स्ट्रॅटिफाईड सॉईल आहे. ही जी की आहे ही 1 लेअर सॉईल आहे. इथे नंबर ऑफ लेअर जास्त आहेत, इथे एकच लेअर आहे. सो आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी पण भेटते. होमोजिनियस तर आहेच आहे, आयसोट्रॉपिक पण आहे. सो होमोजिनियस आहे, आयसोट्रॉपिक आहे, होमोजिनियस आहे, आयसोट्रॉपिक आहे, सेमी इन्फायनाईट तर असणारच आहे. क्लिअर झाली बात ना? हो नेक्स्ट. आता दुसरा पॉईंट. सो दुसरा आपल्याला काय बघायचं आता? दुसरा आपल्याला बघायचं आहे दुसरा अजम्पशन. दुसरा अजम्पशन. ठीक आहे. काय दुसरा अजम्पशन? बरं का अशा पद्धतीने दुसरा अजम्पशन मांडूया. समजा तो दिस इज अवर व्हॉट? ए ग्राउंड सरफेस. हे ग्राउंड सरफेस आहे. हे ग्राउंड सरफेस आहे. दिस इज अवर ग्राउंड सरफेस. तुम्हाला मी 3D मध्ये ग्राउंड सरफेस अशापणे दाखवतोय. आता गंमत बघा. जर समजा मला लक्षामध्ये काय येतं की यार या पर्टिक्युलर पॉईंटवरती मी काय केलं आहे? पॉईंट लोड लावून दिला आहे. जमिनीवरती दिसायला भेटतोय. पण जे काही मी तुम्हाला आडव्या रेषा दिल्या याचा मिनिंग काय होतो? याचा मिनिंग असा आहे की हे रेनफोर्स आहेत. रेनफोर्स म्हणजे काय? तर रेनफोर्सचा मिनिंग असा होतोय की जर समजा मी इथं लोड लावत असेल तर रेनफोर्स म्हणजे काय करतात? रेस्ट्रिक्शन टाकतील म्हणजे काय? जर समजा पर्टिक्युलर पॉईंट इथं असा वाला आहे, हा विला, तुम्ही असं समजू शकता आज जमीनमधला पॉईंट आहे किंवा सरफेसवरला पॉईंट आहे. राईट. इथं जर का समजा मी लोड लावला ना तर हावाला पॉईंट इकडे सरकणार नाही. का? कारण की त्याला इथं काहीतरी रेनफोर्सिंग करून टाकलं आहे. तो हा म्हणजे मला काय दिसायला भेटतं आहे की आडव्या डिरेक्शनमध्ये इथं चेंज होणार नाही. आपण तर सुरुवातीला अजून करून चालत होतो बोजनीच्या थिअरीमध्ये काय की व्हॅल्यूम चेंज जो काही आहे, व्हॅल्यूम चेंज तो आपण निग्लिजिबल धरून चालत होतो. मी तिथे व्हॅल्यूम चेंज बोलत होतो. आता मी काय बोलतोय? होरिझॉन्टल प्लेनमध्ये जो काही चेंजेस दिसायला भेटत आहे मला, होरिझॉन्टल प्लेनमध्ये जो काही मला चेंजेस दिसायला भेटत आहे तो निग्लिजिबल पकडतो. का? कारण की मी अजून करून चालतो. होरिझॉन्टल प्लेन कळतोय का? हे बघा, ही जी जमीन काढलेली ही वालीवरती. हां तर मी काय करतो? इथं लोड लावला आहे. तर इथं जो पर्टिक्युलर पॉईंट असेल हा वाला लोडमुळे काय होईल? याच्यावरती ताण येईल आणि हा जो ना ट्राय करेल इकडे जाण्याचा, हा इकडे जाण्याचा. परंतु मी अजून करून काय चाललं माहिती आहे का की या पॉईंटला कोणतरी बंदिस्त केले. असं बंदिस्त केलं. हा ट्राय करेल तिकडे जाण्याचा पण तो जाणार नाही. सांगायचं आता याला आपण स्ट्रेन शब्द वापरतो. काय शब्द वापरतो आपण? स्ट्रेन म्हणजे डिफॉर्मेशन डिवाइड बाय ओरिजिनल. तो डिफॉर्मेशन डिवाइड बाय ओरिजिनल म्हणजे मी काय बोलतोय की या ठिकाणी तो इकडच्या डिरेक्शनमध्ये इतकं बंदिस्तपणा दिसायला भेटतोय. असं समजा ना तुम्ही, असं समजा की याला इकडून जे ना साईडनं इतकं जबरदस्त रिस्ट्रिक्शन आहे या पॉईंटला. कोणता पण पॉईंट घ्या, हा वाला पॉईंट मी बोलतोय. लोड आल्यानंतर हा पॉईंट जाण्याचा इकडे प्रयत्न करणार, परंतु बंदिस्त असल्या कारणानं अजून करतोय आपण की हा वाला पॉईंट इकडे सरकणार नाही. सांगायचा पॉईंट काय? लिहून घ्या, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. काय लिहायचं आपल्याला इथं? सो मीडियम इज अ सेकंड अजम्पशन. मीडियम इज rigid horizontally. Medium is rigid horizontally and elastic vertically. हां लक्षात घ्या काय म्हणतोय. तुम्हाला चेंजेस जे की आहे ते व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये दिसायला भेटतील पण आडव्या डिरेक्शनमध्ये चेंजेस दिसायला भेटणार नाही.
मीडियम इज अ वॉट रिजिड होरिजेंटली अँड इलॅस्टिक व्हर्टिकली. हा वाला पॉईंट तर ठीक समजून घेऊ की मीडियम इलॅस्टिक आहे, परंतु इथे जर बघायला गेलात बघा इलॅस्टिकचा मिनिंग वेगळा होतो. इलॅस्टिकचा मिनिंग काय होतो, लोड आल्यानंतर तुम्हाला डिफॉर्मेशन दिसायला भेटेल, पण गेल्यानंतर त्याच्या जागेवर येऊन जाणं, ज्याला इलॅस्टिसिटी म्हणत असतो आपण. आता मी काय बोलतो इथं, मी अजम्पशन काय करून चाललेलं आहे की व्हर्टिकली जो की आहे, व्हर्टिकली मीडियम इलॅस्टिक आहे. लोड आल्यानंतर तिथे मला इलॅस्टिक पणा दिसायला भेटत असेल, राईट. लोड गेल्यानंतर त्याच्या जागेवरती येऊन जाईल, तो व्हॅल्यूम चेंज तुम्हाला निग्लिजिबल दिसायला भेटणार आहे, असं आपण कन्सिडर केलं आहे पहिल्या याच्यामध्ये. इथं काय बोलतो मी, व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये मीडियम इलॅस्टिक आहे, पण होरिजेंटली तो काय नॉन इलॅस्टिक आहे. होरिजेंटली नॉन इलॅस्टिक आहे म्हणजे काय बरं का, तो लक्षामध्ये घ्या. आता त्याला काय करून टाकलं आपण, त्याला आपण जे काय आहे त्याला आपण रेनफोर्स करून टाकलं आहे, त्याला होरिजेंटल डिरेक्शनमध्ये जाणार नाही. हे बघा गमत. आता समजा दिस इज अवर ग्राउंड सरफेस, दिस पॉईंट लोड, इथं कुठंतरी स्ट्रेस काढायला लावत होते. आपल्याला एक बात माहिती आहे काय बरं का, हा सॉईल मास घेतला मी. सो दिस सॉईल मास, हा सॉईल मास इकडे जाणार नाही. हा भलेही लोड आल्यानंतर इकडेच खाली जाईल आणि लोड काढल्यानंतर वरची त्याच्या जागेवरती येऊन जाईल, कारण की मीडियम काय इलॅस्टिक आहे. मीडियम तिकडे पण इलॅस्टिक होतं, मीडियम इकडे पण इलॅस्टिक आहे. तुम्हाला व्हॅल्यूम चेंज कळतो का, व्हॅल्यूम चेंजचा मिनिंग काय, लोड लावला का तिकडच्या तिकडे राहून जाईल, तो चेंजेस पुन्हा वापस येणार नाही. पण मीडियम काय आपलं बोधनी सिरीजमध्ये पण मीडियम आपलं इलॅस्टिक आहे, इथं पण मीडियम आपलं इलॅस्टिक आहे. पण इथं इलॅस्टिक कसं आहे, व्हर्टिकली इलॅस्टिक आहे मीडियम, बट होरिजेंटली इलॅस्टिक नाही आहे. होरिजेंटली काय आहे, रिजिड आहे. सो वेस्टगार्ड थिरीजमध्ये मीडियम होरिजेंटली रिजिड असते, बट व्हर्टिकली इलॅस्टिक असते. पॉईंट क्लिअर ठेवा. आणि तिकडे काय होतं, आपल्या बोधनीच्या थिरीमध्ये पूर्ण मीडियम आपलं इलॅस्टिक आहे, व्हर्टिकली पण आणि याच्यामध्ये पण. ठीक आहे. आता याचा अर्थ काय काढतात आणि याचा प्रश्न कसा बनवतात लक्षात घ्या. या केसमध्ये तुम्हाला माहीत असेल काय बरं का, आपण जर काय डिस्कशन करायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतं की म्यू एक असतो, म्यू याला म्हणतो पॉयझन रेशो. तर पॉयझन रेशो एक असतो जो की इलॅस्टिक नेचरला गव्हर्न करतो. म्यू एक आहे, ई एक आहे, राईट, जी एक आहे, तुम्हाला माहिती नाही कॉन्स्टंट, राईट. तर जी आहे, ई आहे, म्यू आहे, नंतर अजून बल्क डेन्सिटीवाला बी असेल, राईट. असे जे काही ना 4-5 कॉन्स्टंट आपल्याला दिसायला भेटत असतात. जनरली आपण डिस्कशन करत असतो त्या वरच्या 3चं. तर तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी गव्हर्न दी स्ट्रेंथ. ती काय सांगत असते, जेवढा ज्याचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जास्त असेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जास्त असेल, जसं की काय असते, तुम्ही याचं घेऊन घ्या आपलं स्टीलचं. किती असते स्टीलचं, 2 × 10⁵ न्यूटन पर समथिंग, न्यूटन पर mm² MPA राईट. पुढे जर बघायला गेलात कॉन्क्रीटचा अंडररूटमध्ये काहीतरी 5,000 अंडररूटमध्ये FCK, 5,000 अंडररूटमध्ये FCK, एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटते कॉन्क्रीटची. मग याच्यावरून काय कळतं की यार 2 × 10⁵ ही व्हॅल्यू जास्त आहे बरं का, ही व्हॅल्यू जास्त आहे. मग ही व्हॅल्यू जर का जास्त असेल तर स्टीलची स्ट्रेंथ जास्त आहे कॉन्क्रीटपेक्षा. मग ई आपल्याला स्ट्रेंथ सांगून देत असते, ही बात आपल्याला माहिती आहे. ई आपल्याला स्ट्रेंथ सांगून देतो. पण मी तुम्हाला मेन्शन काय करून दिलेलं आहे, मी मेन्शन केलं आहे की होरिजेंटली रिजिड येतो. होरिजेंटली काय आहे, रिजिड आहे. जर होरिजेंटली रिजिड असेल तर याचा मिनिंग काय होतो, होरिजेंटली रिजिड असेल तर या डिरेक्शनमध्ये होणारं म्यू एच याला म्हणतो स्ट्रेन इन होरिजेंटल डिरेक्शन. आणि इथे दाखवतो स्ट्रेन इन व्हर्टिकल डिरेक्शन. तर स्ट्रेन इन अ व्हर्टिकल डिरेक्शन जर बघायला गेला तर किती असेल, होरिजेंटल डिरेक्शन, स्ट्रेन इन अ व्हर्टिकल डिरेक्शन इज वॉट 0 अँड स्ट्रेन इन व्हर्टिकल डिरेक्शन इज नॉट 0. ही वाली कंडिशन मला भेटत असते. तर जो मी तुम्हाला अजम्पशन सांगितला त्याचा मिनिंग होतो असा की होरिजेंटल डिरेक्शनमध्ये जो काही स्ट्रेन किंवा चेंज दिसायला भेटत आहे तो इलॅस्टिक चेंज मला 0 दिसायला भेटत आहे. होतच नाही तो रबर, तो रिजिड आहे, डायरेक्ट तो रिजिड आहे, तो चेंजेस होताना दिसायला भेटणार नाही. बट व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये चेंजेस होतील. ही वाली बात आपण लक्षामध्ये घेतली. मग आता याचा मिनिंग कसा पकडायचा आहे, गमत बघा. याचा मिनिंग काय पकडायचा आहे, सो देअरफॉर म्यू असतो आपला. म्यू काय असतो बरं का, सो म्यू इज इक्वल टू व्हॉट, म्यू कोणाला म्हणत असतो आपण की लॉन्जिट्युडनलच्या रिस्पेक्टनं लॅटरली किती डिफॉर्मेशन झाला. लॉन्जिट्युडनलच्या डिस्पेक्ट म्हणजे काय, हा रॉड आहे, राईट. याला मी असा ताणतोय, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल की यार की याला ताणतोय मी असा, याला असा ताणल्यामुळे, याला आडवा ताणल्यामुळं असा किती कमी होतोय तो, बरोबर की नाही. मला सांगा एखादा रॉडला जर का तुम्ही असा आडवा ताणला, असा बरोबर अलॉंग द लेंथ असं जर का ताणला, तर तुम्हाला नाही वाटत का त्याचा डायमीटर कमी होईल. मग त्याच्या लांबीला ताणल्यामुळं त्याच्या रुंदी किंवा त्याचा डायमीटर किती कमी होतो, त्याला आपण पॉयझन रेशो म्हणतो. आला लक्षात. तो पॉयझन रेशो म्हणजे काय बरं का, की त्याच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसवरती फोर्स लावल्यामुळे काहीतरी स्ट्रेन दिसायला भेटेल. तर किंवा तुम्ही अप्लाय करताय तर तुम्ही लॉन्जिट्युडनल डिरेक्शनमध्ये अप्लाय केलेला स्ट्रेन, राईट का, याच्यामुळं लॅटरल डिरेक्शनमध्ये किती स्ट्रेन आला. सो देअरफॉर एक्सप्रेशन बिकम म्यू इज इक्वल टू काय असतो आपला, म्यू इज इक्वल टू स्ट्रेन इन अ होरिजेंटल डिरेक्शन डिवाइड बाय स्ट्रेन इन व्हर्टिकल डिरेक्शन. किंवा याला म्हणतो आपण लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, समथिंग अशा पद्धतीने बोलत असतो, राईट. तर लॅटरल डिवाइड बाय लॉन्जिट्युडनल. मग लॅटरल म्हणल्यावरती काय, होरिजेंटल डिरेक्शनमध्ये की जर बाबा मी असं जर का लावत असेल तर या डिरेक्शनमध्ये काय चेंजेस होतील, या डिरेक्शनमध्ये चेंजेस 0 होतील. देअरफॉर 0 बाय जर का तुम्ही सिग्मा व्ही लिहून टाकला तर तुम्हाला नाही वाटत का की वेस्टरगार्डच्या थेरीनुसार म्यू इज इक्वल टू या ठिकाणी काय भेटेल 0. अगोदरच्या ठिकाणी म्यू होता का, हो होता. अगोदरच्या ठिकाणी म्यू होता.
म्यू पण होता, ई पण होता, काहीतरी फायनाईट होता. बोझनीच्या थिअरीमध्ये म्यू पण आणि ई पण फायनाईट होते, पण वेस्टगार्डच्या थिअरीमध्ये म्यू किती आला? सो म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय longitudinal strain. So lateral strain in this case 0 divided by longitudinal stress, mu is equal to व्हॅल्यू किती निघून येते? mu is equal to 0. आणि दुसरी महत्त्वाची बात काय बरं का दुसरी, आपल्याला हे पण माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, की यार मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पण काढता येते. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी नथिंग बट अवर कॉन्स्टंट कोणाचा? स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन. तो स्ट्रेन देअरफॉर इज इक्वल टू तुम्हाला दिसायला भेटेल, हा झाला कॉन्स्टंट, हा स्ट्रेन, हा कॉन्स्टंट असतो आपला ई. सो देअरफॉर स्ट्रेस डिवाइड बाय मी काय बोलणार? स्ट्रेन. आता मी कशाची बात करतोय? आपण एक काम करू ना, आपण फाइंड आउट करू की होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये जिथं रिस्ट्रिक्शन लावलं होतं त्याच्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किती येईल बरं का? होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये म्यू किती होता? 0. वेस्टगार्ड थिअरीमध्ये म्यू किती आहे? 0. मग ई एच किती आहे? मग तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की यार होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये सिग्मा एच डिवाइड बाय ॲप्सिलॉन एच म्हणतोय. ॲप्सिलॉन एचची व्हॅल्यू किती असती? ॲप्सिलॉन एचची व्हॅल्यू 0 असती. सो देअरफॉर सिग्मा एच डिवाइड बाय 0 करून टाकेल, कारण की लॅटरल स्ट्रेन किती आहे? 0 आहे. सो देअरफॉर समथिंग डिवाइड बाय 0 इज नथिंग बट अवर व्हॉट? इन्फायनाईट. याचा मिनिंग मला असं दिसायला भेटत आहे की जो काही आपला होरिझॉन्टल प्लेन आहे, होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ई एच किती सापडेल? इन्फायनाईट. म्हणजे काय? इतकी जबरदस्त स्ट्रेंथ सापडेल, भयानक स्ट्रेंथ सापडेल. याचा अर्थ ते काय? दगडापेक्षा पण भयानक मजबूत आहे. तो सांगायचं तात्पर्य एकच आहे की लॅटरल डिरेक्शनमध्ये स्ट्रेन 0 असेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इन्फायनाईट असेल, पॉयझन रेशो 0 असेल, या कंडिशननुसार तुम्हाला 100 प्रश्न बनवून ठेवले त्याने. क्लिअर झाला का पॉईंट? हे दोन महत्त्वाचे. काय लिहायचे तुम्हाला वेस्टगार्ड थिअरीमध्ये की काय लिहायचं तुम्हाला? मीडियम इज रिजिड होरिझॉन्टली बट इलॅस्टिक व्हर्टिकली. देअरफॉर म्यू इज इक्वल टू 0. याचं रिझन लिहून टाका. ई एच इज इक्वल टू इन्फायनाईट. इन्फायनाईट म्हणजे काय? स्ट्रेंथ या डिरेक्शनमध्ये खूप जबरदस्त आहे. बोला पॉईंट टू बी क्लिअर आहे का रे? हा पॉईंट क्लिअर झाला का? झाले अजम्पशन? सो अजम्पशन क्लिअर झाले. रिपीट करायची जरूरत सागर? नाऊ अकॉर्डिंग टू द वेस्टगार्ड थिअरी. तर वेस्टगार्ड थिअरीनुसार मला आता व्हर्टिकल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे एनी डेप्थ. सो व्हर्टिकल प्रेशर ॲट एनी डेप्थ दॅट इज सिग्मा झेड. सिग्मा झेड इज इक्वल टू आता कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे? एक्सप्रेशन सेम दिसायला भेटेल. एक तर काय की सिग्मा झेड जो असतो तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो झेड स्क्वेअरच्या रिस्पेक्टने. ही बात तर कन्फर्म असणार आहे. भले ही कोणतीही थिअरी निघून गेली तरी ही बात जी आहे कन्फर्म असणार आहे. सो देअरफॉर एक्सप्रेशन बिकम सिग्मा झेड इज इक्वल टू वेस्टगार्डचा जो काय आहे तो इन्फ्लुएन्स फॅक्टर म्हणा, वेस्टगार्ड इन्फ्लुएन्स फॅक्टर इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर. हा आपला एक्सप्रेशन आहे. राईट. सो याच्यावरून आपण काय करून टाकलं बरं का? इथून मला काय कळून जाते? मला कळून जाते की सिग्मा झेड इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यू, सिग्मा झेड इज अ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी झेड स्क्वेअर. हे दोन मुद्दे आपल्याला इथून भेटून जातात. ठीक आहे. परंतु यार या के डब्ल्यू जो काही वेस्टगार्डचा कोइफिशियंट आहे, कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू मला जर का माहीत पडली तर एक्सप्रेशन सोपं होऊन जाईल. मग काय बरं का? सो त्याची व्हॅल्यू त्याने शोधून काढली अभ्यासानुसार. के डब्ल्यू इज इक्वल टू आता तिथे किती होतं? दीड बाय पाय होता. 3/2 इज नथिंग बट 1.5. तिथं 1.5 डिवाइड बाय पाय होता पलीकडं बोझनीसच्या ठिकाणी. इथं काय लिहितो मी? 1/पाय. सो 1/पाय ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय 1 प्लस 2 ब्रॅकेटमध्ये आर बाय झेड त्याचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा 3/2. हा झाला आपला के डब्ल्यू. एक्सप्रेशन नवीन लिहून दाखवतो, लक्षात घ्या काय म्हणतो मी. के डब्ल्यू इज इक्वल टू 1/पाय 1 डिवाइड बाय 1 प्लस 2 ब्रॅकेटमध्ये आर बाय झेड या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि टोटल ब्रॅकेटचा 3/2. तिकडे होता 5/2. राईट. आणि इथे 2 पण नव्हता, इथे 2 पण येऊन गेला आहे. बोला कळालं का? तो इथं होता 3 डिवाइड बाय 2 पाय अशा मध्ये एक्सप्रेशन दिसायला भेटत आहे. तो के डब्ल्यू कळाला का? मी व्यवस्थित लिहून दाखवला. झालं? हा झाला आपला कॉन्स्टंट. सो देअरफॉर ऑन दॅट बेसिस आपण एक्सप्रेशन काय बनवून टाकलं मग सिग्मा झेडचं एक्सप्रेशन सिम्पल बनून जातं. क्यू डिवाइड बाय पाय झेड स्क्वेअर असं लिहू शकतो ना मी. क्यू डिवाइड बाय पाय झेड स्क्वेअर 1 डिवाइड बाय 1 प्लस 2 आर बाय झेड ब्रॅकेटचा स्क्वेअर टोटल ब्रॅकेटचा 3/2. दिस इज अवर व्हॉट? सिग्मा झेड.
हा झाला आपला सिग्मा झेड, हा झाला सिग्मा झेड. आता याचा जो काही शेअर स्ट्रेस येत असतो त्या शेअर स्ट्रेससाठी तुम्हाला खूप जास्त मोठं कॅल्क्युलेशन करावं लागत असतं. तर या थेरीनुसार आपण काही शेअर स्ट्रेस इथे लिहित नाही, मेन्शन बी करत नाही, सांगत पण नाही, राईट. तर एवढी बात मला दिसायला भेटत असते ती म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेसची. तर व्हर्टिकल प्रेशर और व्हर्टिकल स्ट्रेस अकॉर्डिंग टू द वेस्टरगार्ड थेरी इज इक्वल टू KW इंटू Q/Z², वेअर KW इज इक्वल टू 1/π ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस 2R/Z ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू पॉवर 3/2. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करून टाकलेलं आहे ना. हो, आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आता आपण एक डिस्कशन करू. काय बरं का, लक्षात घ्या. आता तुम्ही ग्राफ पण बनवू शकतात. कसा बरं का, जर तुम्हाला ग्राफ दिला त्यांनी म्हटला की सांगा बरं का खालीलपैकी वेस्टरगार्ड थेरीसाठी कोणता ग्राफ सूट करेल. विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स इज विच सूट फॉर दी वेस्टरगार्ड थेरी. कशा पद्धतीने इकडे मेन्शन करून दिले तुम्हाला सिग्मा H, राईट. इकडे मेन्शन करून दिले तुम्हाला अशा पद्धतीने. तर काय असेल बरं का, याचं जर का तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की यार याचा कसा ग्राफ बनेल बरं का वेस्टरगार्ड थेरीनुसार. तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय की लक्षामध्ये काय येईल, जो काही आपला ॲप्सिलॉन H आहे, दिस अवर सिग्मा H, दिस अवर ॲप्सिलॉन H, स्ट्रेन इज ओरिजिनल डिरेक्शन. याचा जर का ग्राफ बनवायला गेला वेस्टरगार्ड थेरीनुसार तर तो ग्राफ कसा बनेल, तो ग्राफ बनेल अशा पद्धतीने. स्ट्रेन किती असणार ओरिजिनल डिरेक्शनमध्ये 0. हा ग्राफ असेल आपला वेस्टरगार्ड थेरीचा. सो दिस इज वॉट वेस्टरगार्ड थेरी, राईट. हे वेस्टरगार्ड थेरीचा हा ग्राफ आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटत असतो. का, बिकॉज ऑफ व्हॉट, स्ट्रेन इन ओरिजिनल डिरेक्शन इज इक्वल टू व्हॉट 0. तर 0 जर का असेल तर सरळ वाय ॲक्सिस येऊन जाईल. ही वाली बात मला दिसायला भेटत असते. तर आता आपण काय करत असतो, आपण गोष्टींना रिलेट करून घेऊया आणि कोणती थिरी आपण कधी वापरायला पाहिजे आणि का वापरायला पाहिजे याच्याबद्दल डिस्कशन करूया, ठीक आहे. आता बघा बरं का, सो पॉईंट इज व्हॉट, जर समजा R इज इक्वल टू 0 असेल, नेहा R इज इक्वल टू 0 असणं याचा मिनिंग काय होतं, R इज इक्वल टू 0 व्हॉट इट मीन, याचा मिनिंग काय होतं, R इज इक्वल टू 0चा मिनिंग काय होतं नेहा, पॉइंट तिथं सेंटर पॉइंट लोडला, पॉईंट लोडच्या खाली, पॉईंट लोडच्या खाली कुठेतरी स्ट्रेस विचारतात, बरोबर. लोडच्या खाली R इज इक्वल टू 0, लोडच्या खाली विचारतात, ठीक आहे. आता R इज इक्वल टू 0 असणं याचा अर्थ असं बी होत असेल ना रे, R इज इक्वल टू 0 नथिंग बट R/Z इज इक्वल टू 0, क्लिअर. हे पण माहिती आहे आपल्याला, राईट. तर या केसमध्ये जेव्हा मी R/Zची व्हॅल्यू 0 पुट करतोय तर तुम्हाला एक्सप्रेशनमध्ये दिसायला भेटेल काय, हे बघा. तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू बी शकतात. मला दिसायला भेटते, मी KW काढतो. समजा KW इज इक्वल टू 1/π इन ब्रॅकेट 1/1 प्लस 2 R/Z त्याचा स्क्वेअर रेज टू पॉवर 3/2. याचं कोणतरी मला कॅल्क्युलेशन करून सांगा. जर मी R/Zची व्हॅल्यू 0 पुट करून टाकली तर तुम्हाला नाही वाटत का हे बाहेरचं सगळे 0 होऊन जाईल, हे 0 जाणार म्हणजे अख्खा 1 होऊन जाईल. सो देअरफॉर 1/π ब्रॅकेटमध्ये काय उरते 1/1, 1चा रेज टू पॉवर 3/2, म्हणजे उत्तर काय उरते 1/π. 1/πचं उत्तर सांगा मला किती येईल. तर जेव्हा मी R/Zची व्हॅल्यू 0 पुट करतोय, आर जर मी पॉईंट लोडच्या खाली काढायचा प्रयत्न करू की पॉईंट लोडमध्ये स्ट्रेस किती असेल, पॉईंट लोडच्या खाली स्ट्रेस किती असेल, एवढी बात तर कन्फर्म आहे की पॉईंट लोडच्या खाली मॅक्झिमम स्ट्रेस असतो. तर या वेस्टरगार्डच्या ठिकाणी पॉईंट लोडच्या खाली किती स्ट्रेस निघून येईल, त्यासाठी मी त्या वेस्टरगार्डचा इन्फ्लुअन्स फॅक्टर काढतोय, त्याला मी Q/Z² मल्टिप्लाय केला तर मला भेटून जाईल 0.318. कॅल्क्युलेशन करून काढलं आहे, राईट. सो 0.318 चेक करा बरं का. 1/πची व्हॅल्यू 0.18 असते का, एकदा चेक करून घ्या. 1/π इज इक्वल टू 0.18, क्लिअर आहे का नाही, हा 0.318 आहे का, हां. चला पुढे. हो बरोबर. मग आता आपण काय करणार, आता मला लक्षामध्ये काय घ्यायचं, ठीक आहे ही बात तर बरोबर आली. म्हणजे तिकडे बोझनीज थेरीच्या केसमध्ये आपण बघितलं होतं काय की आरची व्हॅल्यू जर का 0 घेतली, आरची व्हॅल्यू जर का 0 घेतली तर मॅक्झिमम स्ट्रेस किती निघून येईल, मॅक्झिमम स्ट्रेस निघून येईल जे डिपेंड करून जात असतं. हे बघा रे, जर समजा डेप्थ जरी बदलली ना, भलेही डेप्थ बदलू द्या, बट KBची व्हॅल्यू आणि KWची व्हॅल्यू बदलेल का, नाही बदलणार. KB अँड द KW बोथ आर डिपेंड अपॉन द R/Z फॅक्टर. जर R/Z कॉन्स्टंट असेल तर हा कशाला बदलायला रिकामा आहे. R/Z जर का समजा कॉन्स्टंट असेल, मी बोललो तुम्हाला R/Zची व्हॅल्यू 0.5 आहे, तर तुम्ही डोळे बंद करून म्हणणार 0.5 असेल तर KBची व्हॅल्यू किती असेल, तुम्ही म्हणणार 0.2733, लगेच बोलून देणार. सो सांगायचं तात्पर्य काय आहे, KB आणि KW हे कॉन्स्टंट आहेत, इट डिपेंड अपॉन ओनली R/Z फॅक्टर. जर R/Z फॅक्टर जर का कॉन्स्टंट असेल तर KB बदलणार का, बिलकुल बदलणार नाही. आलं लक्षामध्ये, ही वाली कहाणी मला माहिती. आता गंमत बघा काय म्हणतो, आता काय बोलतोय आपण,
सो ज्या ठिकाणी आपण वेस्टरगार्ड थेरीनुसार ज्या ठिकाणी आपण पॉईंट लोड लावतो आहे त्याच्या खाली आर इज इक्वल टू 0 असतो. आर इज इक्वल टू 0 असणं म्हणजे आर बाय झेड इज इक्वल टू 0 असणं. त्या केसमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस मला या पॉईंटला जर काढायला लावलं तर मला फक्त झेड माहीत पाहिजे, मी इथलं काढून घेतो. मला या जे डेपला जर का कोणी विचारलं तर मी इथलं पण काढून घेईल. मला या डेपला बी कोणी विचारलं तरी मी इथलं काढून घेईल. राईट. तो बट कोणत्या केसमध्ये बोजनीस म्हणा किंवा वेस्टरगार्ड म्हणा दोघं केसमध्ये तुम्ही म्हणा कसं काय जर पॉईंट लोडच्या खाली या डेपला मला जर काढायला लावत असेल तर मग मी एक्सप्रेशन चालू काढून टाकलं. काय बरं का KWची व्हॅल्यू होती 0.318. तर 0.318 इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर. क्यू बाय झेड स्क्वेअर इथून क्यू लावला समजा 50, त्या पॉईंटचं मी काढून घेणार ना कॅल्क्युलेशन करून. आलं लक्षात. सो याला पॉईंट होता आपला. तर कोणत्या पण डेपवर तुम्ही काय करू शकता फाइंड आउट करू शकतात कशाबद्दने. सो क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर हा तर आहे परंतु किती 0.318 हे आपलं एक्सप्रेशन. इथं लावा डिपेंड करून जाईल झेडवरती. जसा झेड खाली जाईल झेड जसा खाली जाईल कितीने स्क्वेअरने स्ट्रेस कमी होत राहतो. स्क्वेअरने स्ट्रेस काय होत असतो कमी होत राहतो. पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला. ओके. सो देअरफॉर आता आपल्याला डिस्कशन करायचं की यार बरोबर आहे ठीक आहे सगळं काही नेमकं चाललेलं आहे. आता आर बाय झेडची व्हॅल्यू पुट केल्यानंतर KB आणि KW येऊन जातो. मी एक काम करतो काय बरं का मी काय करतो की यार KB हा जो फॅक्टर आहे एवढे आपण काढले 1 काढला 2 आपण काढलं 0.400 समथिंग. पहिलाच काय काढलं बरं का 0.4775. KBची व्हॅल्यू 0.2733 काढली. 0.08 समथिंग काढली. 0.008 समथिंग काढली. अशा पद्धतीने आपण हे केलं होतं कॅल्क्युलेशन करत. मग मला प्रश्न काय पडतोय की बोजनीसचा जो काही कॉन्स्टंट आहे आणि वेस्टरगार्डचा जो काही कॉन्स्टंट आहे ते इक्वल असू शकतात का. तर याचं उत्तर असेल हो ते इक्वल असू शकतात. पण कुठे इक्वल असतील ते मला आता फाइंड आउट करायचं आहे. मग ते आपण फाइंड आउट करून टाकू. सो देअरफॉर केस आपल्या डोक्यामध्ये प्रश्न काय पडला होता की KB इज इक्वल टू KW कोणत्या पर्टिक्युलर पॉईंटला असेल. असं आपण डोकं लावलं की दोघं सारखे असतील पण कोणत्या पॉईंटला ते शोधण्यासाठी मी KBची व्हॅल्यू लिहून टाकतो. KBची व्हॅल्यू माझ्याकडे काय असते 3/2π 1/1 R बाय झेड त्याचा स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2 इज इक्वल टू KWची व्हॅल्यू काय 1/π 1/1 प्लस 280 तर 2 R बाय झेड त्याचा स्क्वेअर रेज टू पॉवर 3/2. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की R बाय झेडची व्हॅल्यू ज्या ठिकाणी 1.52 आहे R बाय झेडची व्हॅल्यू ज्या ठिकाणी 1.52 आहे त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी KBची आणि KWची व्हॅल्यू सारखी होऊन जाते. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला काय करू शकतो एक ग्राफ समजून सांगू शकतो. राईट ना. काय बोलते मी बोजनीसचा R बाय झेड आणि वेस्टरगार्डचा R बाय झेड 1.52 जर का असेल ना त्या ठिकाणी KBची आणि KWची व्हॅल्यू सारखी असते. KBची आणि KWची व्हॅल्यू सारखी असते म्हणजे काय बरं का तर R बाय झेडचा रेशो ज्या ठिकाणी 1.52 आहे त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला दोघं फॉर्म्युले जर का स्ट्रेस काढले तर सारखे भेटतील. फॉर एक्झाम्पल बघा ही आहे जमीन इथं लावला आहे पॉईंट लोड. दिस इज अवर होरिझॉन्टल प्लेन. होरिझॉन्टल प्लेनमध्ये बोजनीसच्या याच्यानुसार व्हेरिएशन कसं काढून आणलं होतं. सो दिस इज दी व्हेरिएशन. दिस इज दी व्हॉट व्हेरिएशन. हे व्हेरिएशन कशाच्या बाबतीमध्ये दिस व्हेरिएशन इज अबाउट टू व्हॉट हे व्हेरिएशन आहे आपल्या बोजनीस थिरीचं. हे बोजनीस थिरीचं व्हेरिएशन दिसायला भेटत आहे पॉईंट लोडच्या खाली मॅक्झिमम स्ट्रेस तुम्हाला दिसायला भेटत असतो. किती असतो तो असतो 0.4775 क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर बरोबर. परंतु या पॉईंट लोडच्या खाली जर अभ्यास करायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येऊन जाईल बरं का कलर चेंज अशा पद्धतीने लक्षामध्ये येते माझ्या. हे असं व्हॅरिएशननी म्हणतात. लाल लाईन डिनोट व्हॉट रेड लाईन डिनोट व्हॉट रेड लाईन जी की आहे ही आहे आपली वेस्टरगार्डचे ॲनालिसिस. ग्रीन लाईन डिनोट बोजनीस ॲनालिसिस. सो ग्रीन लाईन बोजनीस आहे आणि रेड लाईन काय वेस्टरगार्ड आहे. तुम्हाला नाही दिसायला भेटत का यार पॉईंट लोडच्या खालीची की ना वेस्टरगार्डची व्हॅल्यू 0.4755 आहे आणि हा लालवाला जो की या पॉईंट लोडच्या खाली ते किती इथं लालसाठी लाल कलर घेतो किती 0.318 क्यू बाय झेड स्क्वेअर. तो हिरवा जो काही आहे त्या पॉईंट लोडच्या खाली किती येते 0.4 आणि तो 0.3. याचा मिनिंग तुम्हाला नाही का वाटत का की बोजनीसचा जो स्ट्रेस मला भेटतो पॉईंट लोडनं तो जास्त दिसायला भेटतोय आणि वेस्टरगार्डचा कमी दिसायला भेटतोय बरोबर. परंतु या दोघं लाईन कुठेतरी जाऊन इंटरसेक्ट पण करतायत. हा जो काही पर्टिक्युलर पॉईंट आहे या पर्टिक्युलर पॉईंटची केस आपण डिस्कस केली काय बरं का. याचा मिनिंग असाच होतो ना. याचा मिनिंग काय होतो या पर्टिक्युलर पॉईंटचा मिनिंग काय होतो की KB इज इक्वल टू KW आहे.
के बी इज इक्वल टू के डब्ल्यू आहे. तर ज्या पर्टिक्युलर पॉईंटला आपला के बी इज इक्वल टू के टू असतो, कुठे बरं का, जिथं आर बाय झेडची, इथं बघा तुम्ही असं लिहितात ना इथं, आर बाय झेड इज इक्वल टू 0, आर बाय झेड इज इक्वल 0.5, आर बाय झेड इज इक्वल टू 1. सो दिस इज दी वॉट, आर बाय झेड इज इक्वल टू 1.52 या, हा 1.52. तर 1.52ला हा प्रश्न विचारला बरं का MPCनं. तर 1.52 आर बाय झेड ज्या ठिकाणी 1.52 आहे, 1.52 आहे, त्या ठिकाणी के बी इज इक्वल टू के डब्ल्यू आहे. त्या ठिकाणी के बी इज इक्वल टू के डब्ल्यू. याचा मिनिंग काय बरं का, तुम्ही वेस्टगार्डने किंवा बोजनीसने या पर्टिक्युलर ठिकाणी आर बाय झेड इज इक्वल टू 5.2ला जर का स्ट्रेस काढलं दोघं फॉर्म्युल्याने, तर स्ट्रेस तुम्हाला सारखा निघायला भेटेल. पण तेवढा पॉईंट सोडला आणि बाकीच्या जर का समजा, आता मी काय केली, एवढा पॉईंट सोडून द्या, आर बाय झेडची व्हॅल्यू मी व्हॅरी केली, काहीतरी घेतली 0.5, तर 0.5 जर घेतली तुम्ही, तर तुम्हाला काहीतरी व्हेरिएशन दिसायला भेटेल, दोघांच्या व्हॅल्यू वेगळ्या येतील. बोजनीस थेरीने व्हॅल्यू वेगळी येऊन जाईल, वेस्टगार्डने थेरी व्हॅल्यू वेगळी येऊन जाईल. परंतु आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52ला दोघांच्या व्हॅल्यू तुम्हाला सारख्या भेटतील. पॉईंट क्लिअर आहे का नेहा, भाग्यश्वरी, कुलदीप, सागर, पॉईंट क्लिअर आहे? हो हो. अशा बंदी बात आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते. मग हे डिस्कशनवरून काय लक्षात येते बरं का, लक्षात येते असं की दिस इज अवर व्हॉट, हा झाला आपला ग्राउंड सरफेस, हा झाला पॉईंट, हा झाला ओरिजिनल सरफेस, व्हेरिएशन ऑफ द बोजनीस, हे व्हेरिएशन ऑफ बोजनीस, नंतर हे झालं व्हेरिएशन ऑफ द वेस्टगार्ड, हा वेस्टगार्डचं व्हेरिएशन झालं. लक्षात घ्या, समजून घ्या गोष्टींना. या पर्टिक्युलर पॉईंटला काय आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52 आहे. आता तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की यार या ठिकाणी आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52 आहे, राईट, आर बाय झेड इज इक्वल टू 1.52. आता मी असं बोलू शकतो का रे, की आर बाय झेड 1.52पेक्षा जर का कमी असला, म्हणजे आर बाय झेडचा असला 0.51 असला काहीतरी आतमध्ये, राईट, आर बाय झेडची व्हॅल्यू जर का आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52पेक्षा जर का समजा कमी असली, तर मी असं बोलू शकतो का, की के बी बोजनीसची व्हॅल्यू ही जास्त असणार वेस्टगार्डच्या व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे मी असं बोलू शकतो का, काय बोलायचं मला, दिस इज अवर व्हॉट, समजून घ्या, याच्या खाली येईल बरोबर. अशा पद्धतीने मी असं बोलू शकतो का, की जर आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52पेक्षा कमी असली, तर कोण मोठा असतो रे भाग्यश्वरी, कोण मोठा असेल, के बी आणि के डब्ल्यूमध्ये. जर आर बाय झेडची व्हॅल्यू 1.52पेक्षा कमी असेल तर कोण मोठा असेल, लाल रेषा वरती, पिवळी रेषा खाली, वरची रेषा कोणाची आहे, बोजनीसची, खालची रेषा कोणाची, वेस्टगार्डची. मग वरची रेषा तुम्हाला मोठी दिसायला भेटते, याचा अर्थ आर बाय झेडचा रेशो जर का 1.52पेक्षा कमी असला, तर याचा अर्थ असा आहे के बी ग्रेटर दॅन के डब्ल्यू. बोला क्लिअर आहे. आर बाय झेड इज इक्वल टू 1.52, देन कमेंट कर न्या, आर बाय झेड इज इक्वल टू 1.52, देन कमेंट. के डब्ल्यू मोठा असेल, अरे काय एवढं शिकवलं तरी बी, के बी इज इक्वल टू के डब्ल्यू, हा सेम राहील. के बी इज इक्वल टू के डब्ल्यू. तो इक्वल असेल तर काय, के बी इज इक्वल टू के डब्ल्यू. नाव नेक्स्ट, पुढे काय बरं का, जर आर बाय झेडची व्हॅल्यू आता 1.52पेक्षा जर का जास्त असेल, आर बाय झेड इज ग्रेटर दॅन 1.52, देन व्हॉट, तो काय होईल बरं का, आता इथं मला दिसायला भेटतंय उलट्या ग्राफ बघून या पुढे जाऊन, के बी इज अ लेस दॅन के डब्ल्यू. चेक इट. दिस इज ग्राउंड सरफेस, पॉईंट लोड, होरिझॉन्टल प्लेन, बोजनीस, वेस्टरगार्ड. बघा हा 1.52च्या पुढे जा, लाल लाईन इथे मोठी दिसायला भेटते, पिवळी लाईन खाली. याचा अर्थ काय आहे की 1.52च्या जेव्हा मी इकडे जाईल, म्हणजे 1.2पेक्षा रेशो जर का मोठा होत गेला, तो आर बाय झेड ग्रेटर दॅन 1.52 जर का असेल, इन दॅट केस व्हॉट, के बी इज लेस दॅन के डब्ल्यू. बोला क्लिअर आहे काय पॉईंट सगळे. आज क्वेश्चन बनतील तुमचे, पाऊस चालू झाला, क्लिअर आहे का पॉईंट, क्लिअर आहे का, रिपीट करू का इथून, सांगा पटकन. ठीक, चलो नाऊ नेक्स्ट. तो या तिघं केसेस तुम्ही लक्षामध्ये ठेवायच्या. आता आपल्याला पुढे काय करायचं बरं का, आता आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे एवढी बात, पण वापरायचं तर कोणाला वापरायचं. आता प्रश्न काय, मला समजा फाउंडेशनचं वर्क करायचं आहे आणि मला बघायचं यार की एवढी मला माहिती आहे पूर्ण बिल्डिंगचा लोड जो आहे ना, मी अगोदर कॉम्प्युटरने काढून घेतो, ॲनालिसिस आणि डिझाईन आपण सायमल्टेनियसली करतो, याच्याबद्दल डिस्कशन केलं आपण. तर मी केलं, ॲनालिसिस करून झाली, मला कळालं की पूर्ण बिल्डिंगचं वजन जे एवढं असणार, तर एवढं वजन जर असेल तर पर्टिक्युलर ठिकाणी स्ट्रेस किती येईल. आता मला कोणती तरी थिअरी वापरावं लागेल. मग मी बोजनीसची थिअरी वापरू का मी वेस्टगार्डची थिअरी वापरू, हा मोठा प्रश्न असेल आणि त्याच्याबद्दल आपण लक्षात घेऊ. आता कसं बरं का, लक्षात घ्या, मी जर का समजा बोजनीसची थिअरी वापरली,
तर काय लक्षामध्ये येईल माझ्या की ओरिजेंटल प्लेनमध्ये मी व्हेरिएशन बघतोय तर मला कळतं काय की दिस इज अवर वेस्टरगार्ड. हे काय निघून जातं माझ्याकडून. आता बघा समजून घ्या रे गोष्टीला राईट. आता काय म्हणतो मी तुम्हाला की लक्षामध्ये काय येते माझ्या, मी काय वापरू, मी बोजनीसची वापरू का वेस्टरगार्डची वापरू. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल जर तुम्ही बोजनीसची थिअरी वापरली तर तुम्हाला तो जमिनीमध्ये जेवढा स्ट्रेस आहे ना, जमिनीमध्ये जेवढा स्ट्रेस, आता बघा ॲक्च्युली आपली जमीन कशी असते तुम्ही म्हणा स्ट्रॅटिफाईड सॉईल असते, लेयर बाय लेयर माती असते. ॲक्च्युली प्रॅक्टिकली आपली जमिनीमध्ये माती लेयर बाय लेयर असते. वरती वेगळी माती असेल त्याच्या खाली वेगळी माती लेयर असेल ते वेगळी असेल. मग तुम्ही म्हणणार की जर का समजा स्ट्रॅटिफाईड सॉईल जर का असेल, लेयर बाय लेयर जर का सॉईल असेल तर आपण तर वेस्टरगार्ड वापरायला पाहिजे. मी वेस्टरगार्ड वापरली. वेस्टरगार्ड वापरून मला सापडलं काय बरं का की एखाद्या लोडमुळे पर्टिक्युलर डेप्थला एवढा स्ट्रेस येतोय. किती? एवढा 0.318 पॉईंट लोडच्या खाली समजा. हां, पण मी त्याच ठिकाणी वापरली कोणती, मी त्या ठिकाणी वापरली बोजनीसची वापरली. आणि बोजनीसने मला काय सांगितलं, नाही तिथं ना जास्त स्ट्रेस येतो. ॲक्च्युली स्ट्रेस किती असतो, ॲक्च्युली एवढाच असतो, एवढाच असतो. पण बोजनीस किती देतो तुम्हाला, बोजनीस जास्त देतो. म्हणजे बोजनीस काय म्हणतोय की एवढा लोड आल्यामुळे तिथे जास्त स्ट्रेस तयार होतोय असं बोजनीस सांगतोय. परंतु ॲक्च्युली वेस्टरगार्डनुसार जर का राहिला तर तो स्ट्रेस कमी. मग आता मी जर का समजा ही वाली व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला नाही वाटत का मी सेफ साईडला राहणार. कारण की मी काय म्हणतोय की तिथे खूप जास्त ताण तयार होतोय बरं का, तिथे खूप जास्त ताण तयार होते. जर खूप जास्त ताण तयार होत असेल तर त्या ताणसाठी मी सेफ्टी मेजर करणार. आलक्षामध्ये म्हणजे मला कळतंय मी जर का बोजनीसची थिअरी जर का वापरली तर मला कळतंय की त्या पर्टिक्युलर ठिकाणी जास्त ताण तयार होतोय. बट प्रॅक्टिकली वेस्टरगार्ड थिअरीनुसार ताण कमी तयार होते. पण मी बोजनीसनुसार काय म्हणतोय की ताण जास्त आहे. जर ताण जास्त असेल तर मी खूप जास्त घाबरून जाणार. आणि घाबरल्यामुळे आपण काय करणार, आपण खूप जास्त सेफ्टी हे करणार. सांगायचं तात्पर्य काय, जर का समजा मी बोजनीसची थिअरी जर का वापरली तर मी सेफ साईडला राहतो. का सेफ साईडला राहतो, कारण की मी जास्त स्ट्रेससाठी बनवलेलं आहे. म्हणजे जमिनीमध्ये जो काही स्ट्रेस येत होता तो जास्त येत होता, या गोष्टीला कन्सिडर करून मी केअर घेतलेली आहे. बिल्डिंगची केअर म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींची. मग आपली बिल्डिंग खूप जास्त सेफ असेल, आपलं स्ट्रक्चर खूप जास्त सेफ असेल. का, कारण की आपण जास्त स्ट्रेससाठी त्याला कॅल्क्युलेट केलं. हा लक्षामध्ये सांगायचं तात्पर्य काय आहे, प्रॅक्टिकली आपण वेस्टरगार्ड वापरायला पाहिजे. बट मोर कन्झर्वेटिव्ह जी असते ती आपली कोणती असते, ती म्हणजे बोजनीसची थिअरी. का बोजनीची थिअरी का असते, कारण की ती तुम्हाला सेपर साईडची व्हॅल्यू देऊन देत असते. ॲक्च्युली एवढी व्हॅल्यू आहे परंतु सेपर साईडची व्हॅल्यू. मग तुम्ही म्हणणार इकॉनॉमीचा इथं मॅटर होऊन जाईल. आता विचार करा, आपण WSMमध्ये काय शिकलो होतो, WSMमध्ये शिकलो होतो की वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये आपण काय करत असतो, मटेरियल जो आहे हा मटेरियल समजा, हा मटेरियल या मटेरियलला आपण काय करत असतो, बिलकुल वाकू देत नाही. जे काही मी बिल्डिंग बांधलेली नाही, या बिल्डिंगवरती येणारा जो की लोड आहे, या लोडमध्ये एवढी ताकदच नाही आहे की तो आपल्या एखाद्या मेंबरला वाकून टाकेल. का, कारण की माझे ते मी काही मेंबर मी घेतलेले आहेत ना, त्यांची मी स्ट्रेंथ कुठपर्यंत वापरली, फक्त इल्ड स्ट्रेसपर्यंत. इल्ड स्ट्रेसच्या पुढे वापरलेली नाही. इल्ड स्ट्रेसच्या आत वापरले याचा अर्थ ते वाकणार नाही. म्हणजे मी तिथे काय करतो, मटेरियल एकदम बढिया वापरतो, मजबूत वापरतो, पैसा जास्त लागणार, मेंबर वाकणार नाही. WSMमध्ये मी सेफ्टी जातो. सेम स्टोरी इथं. काय सेम स्टोरी, की आतमध्ये स्ट्रेसेस ॲक्च्युली कमी येत होते बरं का. वेस्टरगार्डनुसार आपल्याला कळालं की स्ट्रेसेस एवढे 10 आहेत. परंतु बोजनीसच्या काळात गेला, बोजनीस काय म्हणतो 12 स्ट्रेस. ॲक्च्युली किती आहेत, 10 आहेत. बोजनीस काय म्हणतो 12 आहे. बोजनीसने सांगितलेलं चुकीचं आहे. परंतु मी काय घेतलं, 12 व्हॅल्यू घेऊन घेतली आणि 12 व्हॅल्यूसाठी काळजी घेतली की आतमध्ये ना 12 एवढे स्ट्रेसेस तयार होतात. 12 स्ट्रेसेस तयार होतात, मग आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे बरं का, कारण की खूप जास्त ताण तयार होते माझ्यामध्ये. म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला तिकडून जास्त भेटते, परंतु आपण काळजी इकडे जास्त बारीक घेऊन घेत असतो, सेफ साईडला राहतो. देअरफॉर जी काही आपली बोजनीची थिअरी आहे ती कन्झर्वेटिव्ह आहे. ती कन्झर्वेटिव्ह आहे. रिलायबल थिअरी कोणती होती, वेस्टरगार्ड. प्रॅक्टिकली कोणती होती, वेस्टरगार्ड. व्हॅल्यू काय देते ती, परफेक्ट. परंतु सेपर साईडला ठेवण्यासाठी आपल्याकडे काय असते, बोजनीसची. मग तुम्ही काय म्हणणार की यार 1.52च्या नंतर तर मग वेस्टरगार्ड वरती राहून जातोय आणि नंतर बोजनीस खाली चालली जाते. मग आता काय करायचं, या पॉईंटसाठी वेगळं अनालिसिस करायचं का, इकडे वेस्टरगार्डची थिअरी वापरायची का, इकडे बोजनीसची वापरू आणि इकडे पिवळी लाईन जी काही वेस्टरगार्डची आहे मग इकडे वेस्टरगार्डची वापरू, कारण की वरवरचे करू घेऊ, असं नसते. तुम्ही जर बघायला गेलात 1.52च्या नंतर जर बघायला गेलात तर खूप कमी स्ट्रेस दिसायला भेटतो. बरोबर आहे की नाही, खूप कमी स्ट्रेस असतो. लगभग तुम्ही जर का 2पर्यंत गेलात तर निग्लिजिबल स्ट्रेस दिसायला भेटतो. हे पण तुम्हाला सांगितलं की R/Z रेशो ज्या ठिकाणी 2 आहे, टोटलचा जो काही टोटल मॅक्झिमम स्ट्रेस आहे या पॉईंट लोडच्या खाली, त्याच्या 1.8%च ते निग्लिजिबल स्ट्रेस आहे इकडे. सांगायचं तात्पर्य काय म्हणायचं मला, की भलेही प्रॅक्टिकल और रिलायबल
प्रॅक्टिकली ऑर रिलेबल जी कोई गोष्ट मला वापरायची आहे ती वेस्टगार्ड वापरायची असली तरी पण मी काय वापरणार, मी बोझनीस वापरणार. का? कारण की बोझनीस जे काही आहे ते बोझनीस तुम्हाला काय सांगेल की आतमध्ये स्ट्रेसेस जास्त तयार होतात, ॲक्च्युली कमी तयार होत आहेत, परंतु तो काय म्हणतोय जास्त तयार होतात. जर जास्त ताण तयार होत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेफ्टी मेथड जास्त घ्यावं लागेल. सेफ्टी मेथड जर का जास्त घेतलं तर आपण सेपर साईडला राहणार डिझायनिंगच्या. त्यामुळे आपण कन्झर्वेटिव्ह थेरी जी आहे आपली बोझनीसची थेरी वापरत असतो. तर एक पॉईंट रेफर करून घ्या पटकन. परीक्षेला विचारतात बरं का. द सॉईल इन प्रॅक्टिकल, द सॉईल इन प्रॅक्टिकल इज नॉन आयसोट्रॉपिक. The soil is non-isotropic. Hence, result obtained using Westergaard theory. Result obtained using Westergaard theory. are more accurate. आलं लक्षामध्ये? ॲक्युरेट रिझल्ट देईल तुम्हाला, मोर ॲक्युरेट. हा पुढे अँड क्लोजर टू ॲक्च्युअल रिझल्ट. बट प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर काय, बट प्रॅक्टिकली बोझनेस थेरी इज यूज. आलं लक्षामध्ये? कोणती थेरी वापरतात? बट प्रॅक्टिकली लक्षात घ्या, प्रॅक्टिकल जर बघायला गेला तर आपली माती नॉन आयसोट्रॉपिक असते, लेअर बाय लेअर असते, स्ट्रॅटेड पेड सॉईल असते. त्या केसमध्ये वेस्टगार्ड थेरी तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट देईल, क्लोज टू द ॲक्च्युअल रिझल्ट देईल. बट प्रॅक्टिकली आपण काय करत असतो, बोझनेस थेरी is used as gives more conservative result. कंझर्वेटिव्ह शब्द वापरा. कंझर्वेटिव्ह रिझल्ट मीन्स व्हॉट? सेफ. तर तुम्हाला काय बरं का, जर मी अशा याचा रिझल्ट घेऊन, बोझनीसचा रिझल्ट घेऊन जर का तुम्ही स्ट्रक्चरला बांधलं तर स्ट्रक्चर खूप जास्त स्ट्रेस असेल. का? कारण की त्या स्ट्रक्चरला खूप जास्त सेफ्टीमध्ये दिलं आहे. का? कारण की स्ट्रेस ॲक्च्युअल कमी येत होती पण तुम्ही अजून करून घेतली काय, जास्त आहे. कारण की ती जास्त व्हॅल्यू देते ना, राईट? अशामुळे सो मोर कन्झर्वेटिव्ह, राईट? काय म्हटले मी? मोर कन्झर्वेटिव्ह रिझल्ट बियॉन्ड. झालं इथपर्यंत. पुढे बियॉन्ड आर इज इक्वल टू 1.5 टू झेड. आर बाय झेड इज इक्वल टू 1.52 म्हणलं तरी चालेल, किंवा रेडियस इज इक्वल टू 1.52 ऑफ द झेड when result obtained by Westergaard theory आर मोर. बघा ना, आता त्याच्या पुढे मोर होऊन जाते वेस्टरगार्ड थेरी. देअर व्हॅल्यू बट विचार करा, देअर व्हॅल्यू आर इनसिग्निफिकंट. दॅट इज व्हॉट? 17.7% ऑफ मॅक्झिमम. याच्यापेक्षा पण ती व्हॅल्यू कमी होऊन जाते, म्हणजे निग्लिजिबल व्हॅल्यूच्या ठिकाणी येते. तर त्यामुळे तिकडे काही उपयोग नाही आहे. सगळं काय करा, सर्वत्र 1.52च्या पुढे असो मागं असो काही पण असो, त्या बोझनीसची थेरी वापरा. इथून काय दिसायला भेटते बरं का, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येते यार की 1.52च्या पुढं आर बाय झेडचा रेशो जर का वाढला तर तिथं वेस्टरगार्डची थेरी मोठी दिसायला भेटते. मग वेस्टरगार्डची थेरी वापरायची का? नाही. का बरं का? आपण तर अगोदर वापरून टाकले, मग वेस्टरगार्ड का नाही वापरायचे? कारण की तिकडे स्ट्रेस जर बघायला ना खूप निग्लिजिबल आहे, तुलनेने खूप निग्लिजिबल आहे. तर त्यामुळे तिकडे असो का इकडे असो, तुम्ही फक्त काय यूज करायची? बोझनीसची थेरी वापरायची, राईट? पुढे काय? सो झालं. अशा पद्धतीने जे काय आपण तुमच्या लक्षामध्ये आला. तर परीक्षेमध्ये लक्षात घ्या, परीक्षेमध्ये पॉईंट काय नोट म्हणून काय लिहून घ्यायचे? नोटमध्ये वेस्टरगार्ड थेरी इज रिलायबल थेरी. वेस्टरगार्ड थेरी is reliable but
बोझिन्स्क थेअरी इज कन्झर्वेटिव्ह. हे दोन शब्द पकडायचे, रिलायबल अँड कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे, या दोन शब्दावरती भर द्यायचे. क्लिअर? तो पॉईंट क्लिअर झाला. अशा पद्धतीने पॉईंट लोडमुळे येणारे जमिनीतले स्ट्रेसेस आपण कॅल्क्युलेट करून टाकले. क्लिअर झालं का तुम्हाला रे? सो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ड्यू टू दी पॉईंट लोड बाय युझिंग दी बोझनिस थेरी अँड द वेस्टरगार्ड थेरी इज गोइंग टू बी ओव्हर. नाऊ नेक्स्ट पॉईंट लक्षामध्ये. तर मग तुम्ही कोणती थेरी वापरणार? तुम्ही म्हणायचं बोझनिसची थेरी वापरणार. का वापरणार? कारण की ती सेफ्टी स्ट्रक्चरला सेफमध्ये ठेवणार. लक्षात. सो नेक्स्ट पॉईंट लोड झाला. आता पॉईंट लोडबद्दल डिस्कशन करून नाऊ आपण आता काय करूया? व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू युनिफॉर्मली लोडेड सर्क्युलर एरिया बिलो द सेंटर. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे की व्हर्टिकल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे, पण पॉईंट लोडमुळे नाही. कोणामुळे? मग युनिफॉर्मली लोडेड सर्क्युलर एरियामुळे. युनिफॉर्मली लोडेड सर्क्युलर एरिया म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पाण्याची टाकी. आता पाण्याची टाकी जी जमिनीवर ठेवलेली आहे, डायरेक्ट जमिनीवरती पाण्याची टाकी ठेवली आहे, कॉलम बांधून नाही. कॉलमची बात नाही करत मी. चला बाबा असलं स्ट्रक्चरबद्दल डिस्कशन नाही. राईट का? कशा पद्धतीने हे वालं स्ट्रक्चर जे की आहे ना, अशी काही ते पाण्याची टाकी असते वरती, याचं डिस्कशन नाही करत आहे मी. डायरेक्ट जमिनीवरतीच पाण्याची टाकी ठेवलेली. राईट. तो हा काय झाला आपला? ही झाली सर्क्युलर. तो सर्क्युलर लोड, याचा युनिफॉर्मली सर्क्युलर जो काही लोड आहे त्याचा पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी किती स्ट्रेसेस डेव्हलप होतील हे काढायचं आहे. तुम्ही म्हणा कशा पद्धतीने काढावं? इथं बोझनिसचाच थेरम वापरणार आपण. बोझनिसचाच थेरम वापरणार. थोडंसं व्हॅरिएशन आहे. कशा पद्धतीने ते लक्षामध्ये घेऊन घेऊ. लक्षात घ्या. चला. तर पाण्याची तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिल तो वॉटर टँक वगैरे देऊन देत असतो त्या पद्धतीने. मग आता आपण डिस्कशन करू कशा पद्धतीने. बघा बरं. सो ही जमीन आहे. अशा पद्धतीने काहीतरी टॉपला काय असेल बरं का रे? ही लोडिंग आहे, पाण्याची टाकी वगैरे असेल, त्याचा बॉटम मी घेतलेला आहे समजा. सो युनिफॉर्मली सर्क्युलर लोडिंग किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणतो मी. ॲक्च्युली तुम्ही फक्त किलो न्यूटन बी बनलं तरी चाललं असतं, परंतु आपण पर युनिटवरती लावून देतो, पर मीटर स्क्वेअरवरती लावून देतोय. तो समजा UDL दिसायला भेटते. राईट. किलो न्यूटन KN वरती किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरची एक सर्क्युलर UDL मी लावलेली आहे. पाण्याची टाकी ती. तर पाण्याची टाकी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं उदाहरण देता येईल. सर्क्युलर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. मग त्याच्यामुळे एखाद्या पर्टिक्युलर डेपला किती स्ट्रेस डेव्हलप होईल हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे आपण काढू शकतो बोझनिसच्या फॉर्म्युल्यामुळे. सिग्मा झेड इज इक्वल टू KB इंटू क्यू. तो KB म्हणजे काय? बोझनिसचा फॅक्टर. परंतु बोझनिसचा फॅक्टर जो असेल पण त्याला त्या तरीकेने काढायचं नाही ज्या तरीकेने तुम्ही अगोदर काढलेला आहे. तो तरीका नाही आहे KB काढायचा. राईट. क्यू म्हणजे काय? UDL आहे. हा काय झाला आपला? हा UDL आला जेवढी काय असेल ती. आता KB काय असतो बरं का या केसमध्ये? KB काय असेल या केसमध्ये? तो KB काय असेल या केसमध्ये? KB इज इक्वल टू 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. लिहून घ्या तुम्ही, सांगतो काय असतो. 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. दिस इज वॉट KB. हा KB. आणि कॉस अल्फा काय असतो हे पण लिहून घ्या. कॉस अल्फा इज इक्वल टू झेड डिवाइड बाय अंडररूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. राईट. सो झेड डिवाइड बाय अंडररूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस R स्क्वेअर हा झाला आपला कॉस अल्फा. एवढी बात तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्यायची. ठीक आहे. एवढी बात लक्षामध्ये घ्या. मग आता हे काय आहे सांगतो मी तुम्हाला. हे कसं काढलं काय काढलं लक्षात घ्या. तो लिहून झाला असेल बघा. ही पाण्याची टाकी असेल वरती काहीतरी समजा असं दाखवतो. हां. हे सरफेसवरती बरं काय? हे गोल गोल जरी तुम्हाला वाटत जमिनीच्या खाली जात आहे, बट तुम्ही समजून घ्या त्याला 3D मध्ये ते काय आहे सरफेसवरती. आता मला काय दिसायला भेटते समजा ही पाण्याची टाकीची रेडियस असेल काही तर या लॉंग डेप चाललो खाली मी. राईट. सो पाण्याच्या टाकीचा हा कोपरा आणि हा वाला डेप मी घेतोय समजा. तर लक्षामध्ये येते माझ्या हो दिस इज दी वाट. हा अल्फा आहे. हा आपला काय होऊन जाईल? झेड. दिस द वर झेड. ही डेप्थ झाली. राईट. नंतर हे काय? हे R आहे. जर हे R असेल
हा जर का झेड असेल तर तुम्हाला नाही वाटत का पायथागोरसनुसार तुम्ही असं सांगणार की हा झेड स्क्वेअर असेल, हा आर स्क्वेअर असेल, पण हे दोघं कशामध्ये असतील, अंडर रूटमध्ये असेल. म्हणजे तिरपी लाईन जी की आहे किती असणार, झेड स्क्वेअर आर स्क्वेअर. मला सांगा तुम्ही कॉस अल्फा कसा शोधणार. सकलक सल, सकलक, लक म्हणजे काय, लगतची बाजू. तर या अल्फाच्या लगतची बाजू कोणती, ही वाली. अल्फाच्या लगतची बाजू कोणती, ही वाली. अल्फा कुठे घेतो मी, एक मिनिट. अल्फा तो वाला आहे आपला. सो अल्फा इज इक्वल टू, हा लगतची बाजू कोणती आहे, झेड आहे ना, ही ॲडजेसन साईड. लगतची बाजू क म्हणजे कर्ण, मग कर्ण काय, अंडर रूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा झाला माझा कॉस अल्फा. हा कॉस अल्फा इथून काढल्यानंतर आपण के बी काढून घेतो. तर मला बोजनीसने काय सांगितलं होतं, बोजनीसने सांगितलं होतं आपल्याला की तुम्हाला जर का समजा सर्क्युलर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडिंगनुसार जर का स्ट्रेस फाइंड आउट करायचा असेल पॉईंटच्या खाली, त्याच्या खाली, तर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे, के बी माहीत पाहिजे. मग के बी किती असतो, के बी इज इक्वल टू 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. तो कॉस अल्फा इथून शोधून घ्या, या व्हॅल्यू इथलं टाकून द्या, 1 मायनस कॉस क्यूब अल्फा करून टाका, के बी भेटून जाईल. के बी जर का के बी भेटला तर काय करणार, सिग्मा जेड इज इक्वल टू के बी इंटू क्यू. बोला क्लिअर आहे का. आणि क्यू काय असतो, जेवढा UDL असेल सर्क्युलर याचा तो क्यू झाला. पॉईंट क्लिअर झाला का रे. व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू युनिफॉर्मली सर्क्युलर लोडेड एरिया बिलो द सेंटर. क्लिअर. चला एक प्रॉब्लेम रिपेअर करा. तो प्रॉब्लेम रेफर करून टाकू, पटकन लिहून टाका. क्वेश्चन, अ वॉटर टँक सपोर्टेड बाय अ वॉटर टँक सपोर्टेड बाय अ रिंग फाउंडेशन having outer diameter of 5 meter. एक मिनट. आउटर डायमीटर किती आहे त्याचा, आउटर डायमीटर आहे त्याचा 50 मीटर. एक मिनट. आउटर 5 मीटर. आउटर डायमीटर इज वॉट, 5 मीटर. आउटर डायमीटर किती आहे, एक मिनिट चेक करून घेऊया रे. आउटर डायमीटर ओके. आउटर डायमीटर 10 मीटर आहे. सो आउटर डाया 10 मीटर अँड इनर डाया दिला त्यांनी तुम्हाला 7.5 मीटर, 7.5 मीटर, राईट. सो इनर डाया दिलेला आहे, आउटर डाया दिलेला आहे. पुढे काय, द रिंग फाउंडेशन ट्रान्समिट the ring foundation transmits uniform load intensity of 160 kilonewton per meter square. Compute the vertical stress induced at the below, induced at the depth of 4 meter, below the center of the ring foundation. चला वाचा बरं का क्वेश्चन, काही लागतंय का आता, अंदाज बिंदाज लावा. अ वॉटर टँक सपोर्टेड बाय अ रिंग फाउंडेशन हॅव्हिंग द आउटर डाया. रिंग फाउंडेशन म्हणजे काय होतं बरं का, म्हणजे काय करून ठेवलेलं आहे, एक वॉटर टँक आहे, परंतु त्या वॉटर टँकचा पूर्ण बॉटम खाली जमिनीवरती टेकलेला नाही आहे. रिंग फाउंडेशनचा मिनिंग काय होतं बरं का, रिंग फाउंडेशनचा प्लान जर काढायला दाखवला, हे बघा प्लान असा बनेल त्याचा. असा काहीतरी त्याचा प्लान बनणार आहे.
काय प्लान बनतो बरं का, म्हणजे अशा पद्धतीची पाण्याची टाकी ती की तिचं जे की ना बाहेरचा पोर्शन भरीव आहे आणि तो जमिनीवर टेकलेला आहे, परंतु मधला पोर्शन काही जमिनीवरती टेकलेला नाही आहे. अशा पद्धतीने त्याचा प्लान मी तुम्हाला दाखवतो. हे आहे आपलं रिंग फाउंडेशन. क्लिअर. याचा आउटर डायमीटर तुम्हाला दिलेला आहे. आउटर डायमीटर दिलेला आहे. किती आउटर डायमीटर? 10 मीटर. याचा इनर डायमीटर पण दिलेला आहे 7.5 मीटर. राईट. सो देअर फोर आता तुम्हाला काय म्हणले की 4 मीटर बरोबर याच्या खाली बरोबर 4 मीटर बिलो द सेंटर ऑफ द रिंग फाउंडेशन तुम्हाला स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे आणि क्यू पण दिलेला आहे. मग आता काय करणार बरं का. सो देअर फोर सिग्मा झेड मीन्स वॉट, सिग्मा ॲट अ 4 मीटर KB इंटू क्यूची बात तर ठीक आहे. क्यू सरळ सरळ दिला आहे त्यांनी. क्यू इज इक्वल टू 160 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिला आहे. राईट ना, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये दिलेला असतो, त्याचा काही बात नाही, तिथं क्लिअर आहे. पण आता मला फाइंड आउट करायचं म्हणजे KB. तर मी KB कसा फाइंड आउट करणार. KB फाइंड आउट करावं लागेल मला सॉलिड रिजनसाठी. सॉलिड रिजन म्हणा किंवा जो वाला पोर्शन आपल्या जमिनीवरती टेकलेला आहे ना त्यावाला पोर्शनसाठी. मी कसं करावं मग रे, मी कसं करावं. मी काय करतो, इथून तिथपर्यंत रेडियल डिस्टन्स आहे एवढं, मी याच्यासाठी कॅल्क्युलेट करून घेणार. तर मी टोटलमधून जर का समजा एवढं मायनस करून टाकलं तर तुम्हाला नाही वाटत का मला सॉलिडचं काहीतरी भेटेल म्हणतो मी. सो देअरफॉर आपण काय करून टाकूया, आउटर आणि इनरची बात करू. जसे काय सो मेन्शन द पॉईंट आर आउटर इज इक्वल टू रेडियस. जर का आउटरची बघायला गेलात, डायमीटर होता 10 तर रेडियस किती असेल आउटरचा 5 मीटर. आणि जर समजा आर इनर, जर इनर रेडियस बघायला गेलात तर इनर रेडियस किती असेल. इनर डायमीटर होता 7.5 तो 3.75. रेडियस निम्मे राहील. राईट. हे डाटा झाला. पुन्हा अजून काय, क्यू इज इक्वल टू 160. राईट. आणि डेप्थ इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 4 मीटर. क्लिअर. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज वॉट. पुढे जर बघायला गेलं तर काय, सिग्मा झेड इज इक्वल टू KB इंटू क्यू. क्लिअर. क्यूची बात तर ठीक आहे, क्यू राहू द्या. आता KB काढू. KB मी कशासाठी काढणार, KB काढून घेतो मी आउटरसाठी, KB काढून घेतो मी इनरसाठी. KB काढून घेतो आउटरसाठी, KB काढून घेतो इनरसाठी. मग KB आउटर काढतो. आउटर किती बरं का. फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे KB आउटरचा. सो KB आउटर इज इक्वल टू 1 R/Z. ठीक आहे, घ्या. KB आपल्याला काढायचा आहे. सो देअर फोर 1 डिवाइड बाय 1 प्लस R/Z त्याचा स्क्वेअर. ठीक, त्याचा स्क्वेअर. अजून काय राहून घेतं, रेस टू होल टू द पॉवर वाट 5/2. बरोबर ना, 5/2 बोधनीसनुसार. बोधनीनुसार जर समजा मी KB असा काढला तर काय होईल. नाहीतर एक काम करू, आता फॉर्म्युला वापरता आपला जनरल फॉर्म्युला वापरून हवाला. एक मिनिट. हा झाला. आता आपण काय करूया रे, हा आउटरसाठी KB काढून घेऊ, इनरसाठी KB काढून घेऊ, आउटरमधून हे काढून टाकू, मायनस करून टाकून मग तसं करू. म्हणजे फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला काय बनेल, आउटरवाला फॉर्म्युला वापरू. हा आउटर झाला, हा इनर झाला. राईट. आउटर झाला, इनर झाला. आता मी आउटरसाठी काढून घेतो. हे वाला आउटर आहे आपलं रे. हे वाला आउटर आहे, याचा खाली चालला गेलो. इतर रेडियस असेल काही तर हा किती असतो, Z² R² दोघं अंडररूटमध्ये. हा आहे आपला झेड. तुम्हाला रेडियस पण माहिती आहे. आउटरची रेडियस किती, आउटरची रेडियस किती आहे 5 मीटर. झेड किती आहे 4 मीटर. 5 मीटर 4 मीटर. तो 4 मीटर 5 मीटर जर का असेल त्याचं उत्तर किती येईल रे इथं, रेडियस किती येईल. अल्फा बी सांगू द्या, याचा अल्फा किती येईल. सो KB नॉटचा अल्फा किती येईल, याचा अल्फा हे पण सांगून द्या मला. सो कॉस अल्फा इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 5, सॉरी 4 डिवाइड बाय अंडररूटमध्ये हे वाला किती येईल. हे किती येते, 4चा वर्ग 5चा वर्ग 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 25 आणि 16, 25 16 41 का रे, 41. बरोबर का. कॉस अल्फा आउटरचा काढून टाकला मी, आउटरचा.
तो 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 4 आहे असं येईल ना, बरोबर आहे का? क्लिअर आहे का? 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 16 आणि 15, 16 आणि 25 झाले 35, 6 बरोबर, राईट. पुढे जाऊ. आता मी काय करतो, हा झाला आपला कशा कुठून बरं का, हा झाला कॉस अल्फा. मग के बी आउटर निघून जाईल ना आता. के बी आउटर काय होऊन जाईल, के बी आउटर इज इक्वल टू 1 मायनस कॉस अल्फाची व्हॅल्यू किती होती, 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 41, त्याचा आता मला करावं लागेल क्यूब, राईट का? चला सांगा याचं उत्तर किती येईल के बी नॉटचं. अरे राम, किती येते रे, 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 41 या आणि पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब करून त्याला 1 मधून मायनस करायचं. किती येते, 0.75. हा झाला के बी, हा के बी आउटर. आता आपण के बी इन काढून घेऊ आतमधला. के बी कसं येईल बरं काय बघा, हा आतला बघू. हा इथं रेडियस किती आहे, 3.75. याचा अँगल सांगा बरं का मला, कॉस हा आहे 4 मीटर. तर मला कॉस अल्फा किती येईल, 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 4चा स्क्वेअर प्लस 3.75चा स्क्वेअर, याची व्हॅल्यू सांगा बरं का व्यवस्थित. सो के बी आय इज इक्वल टू 1 मायनस सांगा रे, 4 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये 4चा स्क्वेअर प्लस 3.75 याचा बी स्क्वेअर अंडर रूटमध्ये बरं का, या पूर्णांचा क्यूब करून टाकणार मी. मला सांगा के बी आतमधला किती आला, के बी इन किती येतोय, 0.61. ठीक आहे. तर चेक करत राहा, 0.61 म्हणतेच, ठीक आहे. 0.61 आला. मग आता आपण काय करणार, ही वाली व्हॅल्यू या दोघं व्हॅल्यू आपल्याकडे आल्यात. तर तुम्हाला नाही वाटत का मी आता डायरेक्ट स्ट्रेस कसा फाइंड आउट करू शकतो, सिग्मा झेड इज इक्वल टू के बी इंटू क्यू. बट के बी इथं मला काय करावं लागेल, जो टेकला गेला आहे पोर्शन तो आला. सो के बी आउटर मायनस के बी इनर, आज जर केलं इंटू क्यू केला तर काम होऊन जाईल. बघा बरं काय किती होते, सो 0. किती म्हणली होती, 75 का गं, 71, 0.7 समथिंग काहीतरी असेल इंटू क्यूची व्हॅल्यू 160. त्याला सांगा बरं याची व्हॅल्यू किती येते, 0.7 समथिंग किती करा, 0.75 म्हणली होती का तू, सांगा करा आहे कॅल्क्युलेशन. 0.75 मायनस 0.61 इंटू 160. किती आलं, 23.37 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्लिअर झालं. तर हा तरीका एकदम सोपा आहे, या तरीकेनेच जायचं, राईट की नाही. हा तरीका एकदम सोपा आहे, 23.37 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्लिअर झाला पॉईंट रे, तो क्लिअर झाला का सगळ्यांना. अशा पद्धतीने तर तुम्ही रिंग फाउंडेशन म्हणतात का काय म्हणतात, जर सरळ अख्खा पोर्शन जर का टेकलेला राहिला असता तर किती सोपं झालं असं काढायला, पटकन काढून मोकळं झालं असं, राईट. बट या ठिकाणी काय झालं आहे, रिंग देऊन दिली, बाहेरची रिंग टेकली गेली आहे, मधला पोर्शन टेकला गेलेला नाही आहे, जमीनला टच झालेला नाही आहे. अशा पद्धतीने का नाही दिसायला भेटत असते, राईट. चल ठीक आहे, चला पुढे घेऊ. नेक्स्ट इज व्हॉट, एक मिनट मला लिहून घेऊ द्या. सिग्मा झेड इज इक्वल टू के बी नॉट मायनस के बी आय इंटू क्यू. चला आता पुढचा, आता आहे हे झालं कंप्लीट. सो व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू युनिफॉर्मली लोडेड सर्क्युलर एरिया बिलो द सेंटर, हे तुम्हाला काढता यायला पाहिजे की बरोबर त्या टाकीच्या खालचा बिलोचा पॉईंट जर का तुम्हाला तिथं स्ट्रेस जर फाइंड आउट करायचं असेल, एकदम सोपी पद्धत आहे गड्या, काहीच करायचं नाही. काय करायचं, त्याचा झेड दिलेला आहे, हायपोटेनस घेऊन घ्यायचा, अंडर रूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर करून, इकडे झेड दिलेला आहे, आर बाय अंडर रूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर करून टाका, तुम्हाला कॉस अल्फा भेटून जाईल. 1 मायनस कॉस क्यूब अल्फा करून टाका, तुम्हाला के बी भेटून जाईल. के बी भेटल्यानंतर त्याला क्यूने मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला सिग्मा झेड भेटून जाईल.
हा अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून करू शकता. तर नाव नेक्स्ट, व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू लाईन लोड. व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू लाईन लोड. व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू लाईन लोड. बघा बरं का आता कसं तो लाईन लोड. आता लाईन लोड कोणाला म्हणतो तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. लाईन लोड म्हणजे आपण कशाबद्दल डिस्कशन करत आहे नेमकं. लाईन लोड म्हटल्यावरती आपल्या लक्षामध्ये येऊन जातं की डिस्कशन कशाबद्दल चाललेली आहे. डिस्कशन चाललेली आहे ही रेल्वे स्ट्रीपची, पाईपलाईनची, राईट ना. की जे 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 लोड जे आहेत ना लाईनच्या याच्यामध्ये दिसायला भेटतात. रेल्वेची पटरी बघा, त्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या असतात त्याच्यावरती जेव्हा रेल्वे चालते राहतो तो जो लोड असतो तो लोड एक लाईन लोड सारखा ॲक्ट होईल. नंतर पाईपलाईन टाकलेली मी, पाईपलाईनमध्ये जेव्हा पाणी जाणार आहे तो पाईपलाईनचं जे काही वजन असेल ते जमिनीवरती काय सारखं लागणार, एक लाईन लोड सारखं लागणार, बरोबर का. तर पाईपलाईन झाली. नंतर रिटेनिंग वॉल बघा, रिटेनिंग वॉल जर बघायला गेला तर रिटेनिंग वॉल सुद्धा काय येईल बरं का, रिटेनिंग वॉल सुद्धा तुम्हाला लाईन लोड सारखं दिसायला भेटेल. मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो, अंदाज येऊन जाईल बघा कसं. तो दिशीचं अशी काहीतरी लोडिंग येते. ही काहीतरी लोडिंग दिसायला भेटते. ठीक, ही आहे आपली एक्स ॲक्सिस. ठीक, हिला म्हणून देतो मी सरळ सरळ जाणारी हिला वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस ही खालची झेड ॲक्सिस. आता ही तुम्हाला 3D मध्ये बघा अशी एक रेल्वे स्ट्रीप टाकली तिकडं 3D मध्ये बघा. 3D मध्ये एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय हा जमिनीचा भाग आहे, राईट. आणि झेड ही डेप्थ आहे, झेड ही काय डेप्थ आहे. तर मला लक्षामध्ये काय होऊन जाते यार की या पर्टिक्युलर पॉईंटला मला म्हणतात ते कॅल्क्युलेशन करा बाबा. तुम्हाला दिसायला भेटेल याला जर का जमिनीवरती उचलला आपण, ज्या पॉईंटला जर का जमिनीवरती उचलला आणि या इकडे जर का मी बघत असेल एक्स ॲक्सिसमध्ये ते अंतर किती होऊन जाईल ती म्हणणार एक्स अंतर होऊन जाईल. इकडे एक्स किंवा वाय अंतर असेल. मेजर कुठून करतो मी, वायपासून मेजर करतो, इकडे एक्स ॲक्सिसवर चाललं म्हणजे एक्स असणार. हे कन्फर्म झालं. ठीक आहे, हे कन्फर्म झालं. झेड पण झाला, एक्स पण आला. आता मी कसं करणार या केसमध्ये तो एक्झाम्पल लक्षात घ्या. जेव्हा मी तुम्हाला मेन्शन करून टाकलं आहे व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू लाईन लोड, त्या केसमध्ये डायग्राम तुम्हाला काढायची. आता ते लाईन लोड कोणकोणते त्याचे एक्झाम्पल लिहू शकतात. एक्झाम्पल ऑफ लाईन लोड. सो एक्झाम्पल ऑफ लाईव्ह लोड कोणकोणते आहेत. पहिले एक्झाम्पल ब्रॅकेटमध्ये लिहून घेतल्यास रिटेनिंग वॉल. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये तो रिटेनिंग वॉल मेन्शन करेल. तुम्हाला कळायला पाहिजे रिटेनिंग वॉल म्हणजे पॉईंट लोड नसतो, एक लाईन लोड असतो. लाईन लोड म्हणजे पर मीटरवरती, राईट का, किलो न्यूटन पर मीटर. सो रिटेनिंग वॉल कॉमा रेल्वे ट्रॅक, रिटेनिंग वॉल कॉमा रेल्वे ट्रॅक, राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटेल. सो सिग्मा झेड इज इक्वल टू सिग्मा झेड इज इक्वल टू 2Q डिवाइड बाय 2π, राईट. असं लिहू शकतो मी बघा, ऐका. सिग्मा झेड इज इक्वल टू KB, सिग्मा झेड इज इक्वल टू KB इंटू Q बाय झेड, Q बाय झेड. तो KB इंटू Q बाय झेड. तुम्ही म्हणणार आता KB काय आहे. सो KB इज अ कॉन्स्टंट जो की लाईन लोडच्या केसमध्ये बोजनीसने दिला आहे. किती असतो तो, KB इज इक्वल टू 2 डिवाइड बाय पाय. बघा पहिले बोजनीसचा पॉईंट लोडसाठी काय होता 3 डिवाइड बाय 2π. वेस्टगार्डने किती दिला 1 बाय पाय. मध्ये अजून थोडे चेंजेस केले. इथं जर बघायला गेलं तर काय 2 बाय पाय, राईट. ब्रॅकेटमध्ये इकडे पुढे 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय झेड स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. KB इज इक्वल टू 2 बाय पाय ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय झेड स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्या झाला आपला केबीचा फॉर्म्युला. त्याला Q बाय झेडने हे करून टाकू का, कारण की लाईन लोड आहे. तो बघा जेव्हा पॉईंट लोड होता तर Q बाय झेड स्क्वेअर केला, कॅपिटल Q बाय झेड स्क्वेअर केला. दुसऱ्या ठिकाणी जर बघायला गेलो तर दुसऱ्या ठिकाणी मी काय करून टाकले बरं का, मी केलं KB इंटू Q करून टाकलं. आता इथे केबीचा जो फॉर्म्युला होता तो आपण आपल्या पद्धतीने बनवला, त्यामुळे तरीका जरा चेंज झाला, राईट. त्याला आपल्या पद्धतीने बनवला म्हणून तरीका काय झाला होता, चेंज झाला होता. त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून टाकलं होतं, बरोबर. त्याच्या पुढे बी जायची गरज होती का, 1 मिनटं, कॉस अल्फा. हां ठीक आहे, चालेल, झालं. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं होतं, राईट.
तो झालं का रे 2/पाय 1/दिस. आता तुम्ही म्हणाल की एक्स काय असतो, आता समजून घ्या एक्सला. टूबद्दल काही प्रॉब्लेम नाही, याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही, पायबद्दल प्रॉब्लेम नाही, 1बद्दल प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे फक्त झेडबद्दल पण प्रॉब्लेम नाही. झेड आहे डेप्थ. एक्स काय असतो आता विचार करा तुम्ही. आपण प्लानमध्ये बघू. प्लानमध्ये ही रेल्वेची स्लीपर आहे, राईट ना. या रेल्वेच्या स्लीपर आहे समजा. याच्यावरून काय होईल, अशा पद्धतीने, ठीक. आणि जमिनीच्या खाली बरोबर 10 मीटर अंतरावरती इकडे कुठेतरी असा एक पॉईंट असेल. 10 मीटर. मला तिथं म्हणले तिथं सिग्मा झेड काढा. हा जमिनीच्या खाली बरं का, हा पॉईंट जमिनीच्या खाली, हे जमिनीवरती. मग मी काय करतो, हे अशा पद्धतीने आपल्या स्ट्रिपरपासून ते हे याचं अंतर किती आहे हे मेजर करून घेतो. हे जेवढं अंतर असेल हे माझा एक्स असेल. क्लिअर झाला का तुम्हाला. हे काय असेल एक्स. आणि झेड काय असेल, झेड म्हणजे डेप्थ. क्लिअर झालं का रे. बरोबर आपली जी काही लाईन असेल ना, त्या लाईनला परपेंडिक्युलर डिस्टन्स पॉईंटपर्यंत घ्यायचं. तुम्हाला एक्स येऊन जाईल. तिरपा तार मारायची गरजच नाही, रेडियली घ्यायचं गरजच नाही. सरळ तुम्ही परपेंडिक्युलर टाकून एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतात. पॉईंट क्लिअर आहे का तुम्हाला. लक्षात एक्स कसं काढायचं तर तुम्हाला तो जो ना रिटेनिंग वॉल पाईपलाईन किंवा रेल्वे स्ट्रीप म्हणू शकतो बरं का. तर त्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायचं तो पॉईंट. तर अशा पद्धतीने रिटेनिंग वॉल रेल्वे ट्रॅकचं उदाहरण आपण बघून घेतलेले आहेत. इथपर्यंत हवाला फॉर्म्युला तुम्हाला विचारेल तो सिग्मा झेडवाला तो फॉर्म्युला मला पाठ पाहिजे. तो एक झाला. नंतर व्हर्टिकल प्रेशर युनिफॉर्मल सर्क्युलर लोड तो वाला झाला. आणि बोझनिसची थिअरी एवढी इथपर्यंत करून टाका, राईट. उद्या काही उरणार नाही आहे, उद्या संपून जाईल चॅप्टर. उद्या कोणत्या पण हालतमध्ये चॅप्टर संपून जाईल. इथं थांबून घेतो, ठीक आहे.